नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा, 2897 उमेदवारांना अपात्र करण्यात आलेलं आहे। नेमकं काय कारण आहे अपात्र करण्यासंदर्भातचा सो आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता। पहा विद्यार्थी मित्रांनो, सुमारे 4.5 वर्षापूर्वी राज्य सरकारने जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल चालक पदांच्या भरतीसाठी राबवलेल्या प्रक्रियेमध्ये एकापेक्षा अधिक अर्ज भरलेले 2897 उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले होते। त्यानुसार त्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजेच मॅटने दिलेले आव्हान टिकले नसल्यामुळे या उमेदवारांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि मात्र त्यांना न्यायालयानेही शुक्रवारी याचिका फेटाळून लावल्यामुळे त्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, आता यांनी काय केलेलं होतं की एकापेक्षा जास्त पदासाठी जर अप्लाय केलेलंच आहे आणि विविध ईमेल ID तसंच आधार क्रमांक आणि मोबाईल नंबरवरती रजिस्ट्रेशन करून अर्ज दाखल केलं होतं आणि त्यांना न्यायालयाकडून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। ठीक आहे। सो पहा, राज्याच्या गृह विभागाच्या अधिपत्याखालील 30 नोव्हेंबर 2019 रोजी जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल चालक तसंच रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल चालक SRPF आर्म पोलीस कॉन्स्टेबल या पदांसाठी जाहिरात दिली होती। त्यापैकी विविध जिल्ह्यातील पोलीस कॉन्स्टेबल चालक पदासाठी तब्बल 1,17,000 अर्ज आले होते, परंतु त्यापैकी 2897 उमेदवारांची त्याच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरले होते आणि त्यासाठी या उमेदवारांची वेगवेगळा मोबाईल क्रमांक ईमेल ID त्यांनी वापरलेलं होतं, आधार क्रमांकही वेगळं वापरलेलं होतं आणि त्या कारणामुळे यांना काय करण्यात आलेलं आहे, बाद करण्यात आलेलं आहे। ठीक आहे। सो आता पहा, या मॅट मध्ये ज्यांनी धाव घेतली होती त्यांचं जे रिझल्ट आहे 17 मार्च 2023 रोजी मॅटने निर्णय देताना सरकारची कृती ही वैध ठरवत त्या उमेदवारांना अर्ज फेटाळून लावलेलं आहे। ठीक आहे। सो आताची जी काही भरती या ठिकाणी चालू आहे 17,000 पदासाठी। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर एकापेक्षा जास्त पदासाठी अप्लाय केलेलं असाल आणि पदासाठी नाही तर तुम्ही जे काही ईमेल्स आधार क्रमांक मोबाईल नंबर एकापेक्षा जास्त म्हणजे वेगवेगळे जर वापरले असतील आणि इतर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेले असतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बाद केलं जाणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे। बरेचसे विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत होते की एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर किंवा दुसरे मोबाईल नंबर वापरून फॉर्म भरता येतो का। सो विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट आलेली आहे मॅटकडून, ही या संदर्भात अपडेट आहे। ज्यांनी अशा पद्धतीने फॉर्म भरलेला आहे त्यांना उमेदवारांना काय केलेलं आहे, अपात्र ठरवलेलं आहे। पदभरती प्रक्रियेत जिल्ह्यासाठी होती, त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज भरणे हे चुकीचे नव्हते। सरकारकडून जाहिरातीत नियमांचा अर्थ चुकीचा लावला जात आहे असा या ठिकाणी उमेदवारांना युक्तिवाद होता। तर राज्यात कायदा सुव्यवस्था नियमाने या ठिकाणी जर पाहिलं तर कायद्याचे रक्षण करण्यासाठी जबाबदारी असलेल्या पदांसाठी ही भरती आहे, परंतु अर्जदार उमेदवारांना नियमाला बगल देऊन जाणीवपूर्वक वेगवेगळी शक्कल लढवत एकाहून अधिक अर्ज भरले असल्याने त्या पदासाठी पात्र ठरत नाहीत असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे पोलीस भरती संदर्भाची। 2897 उमेदवार काय करण्यात आलेले आहे, अपात्र करण्यात आलेलं आहे। ठीक आहे। आता ही भरती कधीची आहे, 30 नोव्हेंबर 2019 रोजी जी काही भरती निघालेली होती त्या भरती प्रक्रियेतून या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे। 17,000 या ठिकाणी अर्ज दाखल झाले होते आणि त्यामधून 2897 उमेदवार अपात्र करण्यात आलेला आहे। ठीक आहे। सो पाहूयात आत्ताची जी काही लेटेस्ट भरती होणार आहे त्या संदर्भात आणखीन जर काही अपडेट आली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल। जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।